मराठा आंदोलनासाठी आंदोलकांचा ओघ अजूनही सुरू आहे आणि त्यासाठी हजारो गाड्या मुंबईत दाखल झाल्यात। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्यात। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, कालचं दृश्य आपण पाहिलं होतं की दुतर्फा गाड्या दिसून येत होत्या। आजची परिस्थिती काय आहे? कशा पद्धतीने आसरा घेतला जातोय पार्किंगसाठी? ज्या प्रकारे काल वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं, ती वाहतूक कोंडी आज होणे याची खबरदारी पोलिसांनी तर घेतली, त्यासोबतच आंदोलकांनी सुद्धा घेतलेली पाहायला मिळते आहे। सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर म्हणजे जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर ते अगदी मुंबई महापालिकेचं मुख्यालय, ही जे दृश्य आपण बघतोय, दोन्ही बाजूंनी आपले टेम्पो असतील, कार असतील, काही ट्रक आहेत, काही छोट्या गाड्या आहेत, त्या दोन्ही बाजूंनी पार्क केलेल्या आहेत आणि मधली जी लेन आहे ती सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे। मग त्या बसेस असतील किंवा मुंबईकर जे प्रवास करतायत सीएसएमटी साईडला किंवा मग मुंबई महापालिका किंवा मंत्रालय साईडला जे फ्लायओव्हर उतरतायत त्यांच्यासाठी एक लेन ही सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी आपण बघतोय की सगळ्या या गाड्या पार्क केलेल्या आहेत। इकडे सुद्धा म्हणजे जे फ्लायओव्हर तुम्ही चढत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात। अनेकांनी मुक्काम जो आहे तो मुक्काम सीएसएमटी स्टेशनवर केला, तर काहींनी मुक्काम आपल्या गाड्यांमध्ये केला, कारण पाऊस अजूनही चालू आहे। पाऊस अधूनमधून वाढतोय आणि त्यामुळे आपण बघतोय आंदोलक कशा प्रकारे काही जण नाश्ता करतायत, काही जण आता झोपीतून उठलेले आहेत आणि सगळं आवरल्यानंतर पुन्हा एकदा ते आझाद मैदानाकडे जाणार आहेत। वाडी बंदरला पार्किंगची व्यवस्था केली, मात्र मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं वाहनं येत आहेत, त्यामुळे पार्किंग कुठे करायची हा प्रश्न होता आणि त्यामुळेच कालची वाहतूक कोंडीचा विचार करता अशा प्रकारे हे गाड्या पार्क करण्यास सांगितलेलं आहे। आपण बघतो आंदोलक कशा प्रकारे या गाड्यातनं आराम केला, त्यांनी विश्रांती घेतली, झोप घेतली आणि त्यानंतर आता नाश्ता करून थेट आता पुन्हा एकदा आझाद मैदानावर जाणार आहे, जिथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि याच आंदोलनात हे सगळेजण आता सहभागी होतील। मात्र गर्दी कुठेही होऊ नये, वाहतूक कोंडी कुठेही होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा विशेष खबरदारी घेतात आणि तशा प्रकारचं आवाहन सुद्धा आंदोलकांना करताना पाहायला मिळतंय। ठीक आहे वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।